नमस्कार सर्वांना, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कॅप्टन खराचं प्रकरण वाऱ्यासारखं पसरलेलं आहे. सोशल मीडिया सगळीकडे जिकडे बघावं तिकडे फक्त भोंदू बाबा अशोक खराचंच मॅटर चालू आहे. त्याने काही कारनामे केले, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. तर त्याने ऑफिसमध्ये अशा अनेक महिलांसोबत नको ते कृत्य केले, त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल. तर या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केलेली आहे, पण मोठमोठ्या पुढारी लोकांचे नावसुद्धा समोर येत आहे. तर काही जणांनी आता हे उघडलं झाल्यानंतर तक्रारसुद्धा केली आहे. काही महिलांनी पोलीस स्टेशनला जाऊन त्याने अक्षरशः गर्भवती महिलांनासुद्धा सोडलेलं नाही आहे. कॅबिनमध्ये एका महिलेला जवळ बोलवलं, टेबलवर बसवलं आणि विचारलं, तुला मुलगी हवी की मुलगा हवा, असं म्हणून भोंदू बाबाने महिलेच्या पोटावर हात फिरवला आणि विधी करायचा आहे असं तिला सांगितलं आणि तिच्याबरोबर कृत्य केलं. तर काय घडली घटना, कुठे घडली, कशी घडली, सगळं आपण बघणार आहोत. त्यासाठी अजून पण तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर कॅप्टन खरात भोंदू बाबाचं ऑफिस आहे, जिथे अनेक महिला आपल्या अडचणी घेऊन जायच्या. तर अनेक महिलांना कसं अशा लोकांवर लगेच विश्वास बसतो, कारण तो जो भविष्यवाणी करायचा ती कधी कधी खरी ठरायची. त्यामुळं ज्यांना मूळबाळ होत नव्हतं त्यांना मूळबाळ झालं, नोकरी लागत नव्हती नोकरी लागली. त्यामुळे खूप जणांचा त्या बाबावर विश्वास होता. तर तो काय करायचा, कॅबिनमध्ये महिला आल्यानंतर त्यांना जवळ बोलवायचा आणि मग त्या महिलाच्या डोक्यावर काहीतरी ठेवायचा आणि पाठीमागून लघुशंका करायचा आणि ते त्या महिलांना प्रसाद म्हणून प्यायला द्यायचा. त्या प्रसादामध्ये गुंगीचे औषध गोळ्या काहीतरी टाकायचा. त्या महिलांना पिल्यावर गुंगी यायची आणि गुंग आल्यानंतर तो त्या बाबा त्या महिलांजवळ जायचा आणि त्यांच्या कानात बोलायचं की मी तुझा कृष्ण, तू मला समर्पित कर, माझ्यासोबत प्रेम करायला तयार हो, तुझं आयुष्य सुखात होईल, तुझं जीवन आनंदात जाईल, तू मला नकार दिला तर तुझ्या नवऱ्याचं असं होईल तसं होईल, असं तो बायकांना म्हणायचा. त्या घाबरून जायच्या, त्यांना वाटायचं की आता आपल्या नवऱ्याला काहीतरी होईल. तर बाबाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेलेच आहे. त्या महिलेला तो वेगवेगळ्या ठिकाणी हात लावू लागला आणि त्या गर्भवती जी महिला होती तिचा नवरा बाहेरच होता. तो कॅबिनमध्ये नको ते कृत्य केलं. त्या महिलेला जो नवरा होता तो कॅबिनच्या बाहेर बसलेला होता, पण कॅबिनमध्ये काय चाललं त्याला बघण्याचा प्रयत्न करत होता, पण बाहेरून काही दिसत नव्हतं. कारण ते म्हणतात ना, ब्लॅक अँड व्हाईट काच कसं काय, तसं कॅबिन होतं त्याचंवालं, जे आतल्यांना बाहेर दिसतं पण बाहेरच्यांना आतलं दिसत नाही. त्या कॅबिनमध्ये तो बाबा महिलेसोबत नको ते कृत्य करत होता. महिला पुढे आली आणि तिने नाशिकमधील पोलीस ठाण्यात बाबाविषयी तक्रार केली. तेव्हा पोलिसांनी सर्व प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्या बाबाला अटक केली. तिने सगळं सांगितलं की काय केलं, माझ्याबरोबर कसं घडलं, सगळं पोलिसांना सांगितलं. मग पोलिसांनी त्याला अटक केलेलं आहे. तर आपल्या संसाराची वाटेल होईल जर आपण बाबाविषयी तक्रार केली, तर आपली बदनामी होईल, वेडेवाकडे बोलले म्हणून काही महिला गप्प बसायच्या, पण आता भरपूर महिला समोर येत आहेत. तर मित्रांनो, आपण कुणाला बदनाम करत नाही. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच की सत्य तुमच्यासमोर येणं. आणि सर्वांना माहीतच असेल, जर फर्स्ट टाईम त्या बाबाने असं केलं तर ते महिलेने समोर येऊन आवाज उठवला पाहिजे नव्हता. म्हणजे ते बाबाचं एवढं धाडस झालं नसतं, एवढ्या महिलांवर असे अत्याचार झाले नसते. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.